नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये पुन्हा एक तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 अशा टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला क्लिअर आणि ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी हेल्प करतील। सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, 7च्या 7 टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट्स मिळतील। सो आपण आता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला आणि बघूयात या 7 टिप्स कोणत्या आहेत। तर माझी सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचा स्किन टाइप ओळखायचा आहे। आपल्याला कधी-कधी आपला स्किन टाइपच माहित नसतो आणि आपण वेगळे प्रोडक्ट्स वापरतो, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळत नाहीत। सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचा स्किन टाइप म्हणजेच तुमची स्किन नॉर्मल आहे, ऑइली आहे, सेन्सिटिव्ह आहे, कॉम्बिनेशन आहे की ड्राय आहे हे ओळखणं खूप जरुरीचं आहे। याच्यासाठी सिंपल टेस्ट करायची आहे तुम्हाला। रात्री काही न लावता चेहऱ्याला झोपून जा, सकाळी उठल्यानंतर आरशात बघा। आरशात बघितल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन कशी दिसते। जर तुम्हाला तुमची स्किन एकदम नॉर्मल दिसत आहे, कुठेही ड्रायनेस वाटत नाही, कुठेही ऑइलीनेस किंवा शाईन चेहऱ्यावर दिसत नाहीये जास्तीची, चेहरा एकदम नॉर्मल वाटत आहे, पोर्स तुमचे एकदम नॉर्मल दिसत आहेत, तर समजून जायचं की तुमची स्किन नॉर्मल आहे। जर तुमची स्किन खूप शायनी दिसत आहे, चेहऱ्यावर थोडंसं ऑइल आलेलं आहे किंवा तुमचे जे पोर्स आहेत ते थोडेसे लार्ज साइज मध्ये दिसत आहेत आणि जर तुमची स्किन म्हणजे तुमच्या स्किनवर ॲक्ने वगैरे येतात तर डेफिनेटली तुमची स्किन जी आहे ती ऑइली आहे। त्याच्यानंतर जर तुमची स्किन ड्राय असेल तर तेव्हा असं वाटतं की स्किनला खूप जास्त मॉइश्चरायझरची गरज आहे। फ्लेकीनेस थोडासा असतो त्याच्यामध्ये आणि जे पोर्स असतात ते टाईट असतात, ते लार्ज दिसत नाहीत। आणि कॉम्बिनेशन स्किन मध्ये तुमचा जो टी झोन आहे तो ऑइली दिसतो, तो शायनी दिसतो, तिथे जास्त ऑइल प्रोड्यूस होतं, चिक्स तुमचे ड्राय असतात। अशा वेळी तुमची स्किन कॉम्बिनेशन असते आणि सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांच्या स्किनला कोणतंही प्रोडक्ट सूट होत नाही। म्हणजे काही प्रोडक्टचं त्यांना इरिटेशन होतं, ॲलर्जी होते किंवा इचीनेस होतो, रेडनेस होतो। तर जेव्हा आपल्याला आपला स्किन टाइप कळतो त्याच्यानंतर आपण तेच प्रोडक्ट वापरतो जे त्या स्किनसाठी सुटेबल आहेत। आणि मोस्टली इंडियामध्ये वेदर जेव्हा चेंज होतं तेव्हा डेफिनेटली आपल्याला आपले प्रोडक्ट्स देखील चेंज करावे लागतात। सो ती पण एक महत्त्वाची टिप आहे की तुमचा स्किन टाइप कळाल्यानंतर वेदर प्रमाणे तुम्हाला तुमचे स्किनचे जे प्रोडक्ट्स आहेत ते चेंज करायचे आहेत। जसं उन्हाळ्यामध्ये माझी स्किन एकदम नॉर्मल होते, तीच थंडीमध्ये खूप ड्राय होते, त्याच्यामुळे ती गोष्ट विचारात घेऊन आपल्याला आपले स्किन प्रोडक्ट्स बदलायचे आहेत आणि तेच निवडायचे आहेत जे आपल्या स्किनला सूट होतात। तुम्ही सजेशन बघा त्याच्यासाठी यूट्यूबवर, गुगलवर तुम्ही बघू शकता आणि तेच प्रोडक्ट्स निवडा। सो हे जर तुम्ही केलं तर तुमची स्किन डेफिनेटली क्लिअर आणि ग्लोईंग व्हायला हेल्प मिळेल। दुसरी माझी जी टिप आहे ती म्हणजे डबल क्लिन्झिंग करा। ही गोष्ट मी नेहमी प्रत्येक व्हिडिओत माझ्या सांगते। आता सकाळी डबल क्लिन्झिंग करणं तितकं इम्पॉर्टंट नाहीये, पण रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही बाहेरून येता किंवा दिवसभर घरी जरी असले तरी रात्रीच्या वेळी डबल क्लिन्झिंग जरूर करा। याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे पोर्स आहेत ते आतून छान क्लीन होतात, इम्प्युरिटीज बाहेर येतात। तुमचे पोर्स क्लीन झाल्यामुळे तुम्हाला ॲक्ने, पिंपल्स याचा त्रास होत नाही, जे खूप जरुरी आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही छान क्लिन्झिंग मायसेलर वॉटर वापरलं तर चालेल। तर इथे तुम्ही बघताय मी हे गार्नियरचं मिसेलर वॉटर घेतलेलं आहे आणि पूर्ण चेहऱ्याने छान वाईप करून घेतला आहे। अगदी अर्धा मिनिटं सुद्धा आपल्याला लागत नाही हे करायला, पण रात्रीच्या वेळी डेफिनेटली करा। बाहेर जर गेलो तर सूर्यप्रकाश, डर्ट, पोल्युशन ह्या सर्व गोष्टी स्किन मध्ये गेलेल्या असतात आणि आपल्याला ती स्किन पूर्णपणे क्लीन करणं जरुरी असतं। डबल क्लिन्झिंग केल्यामुळे तुमची जी स्किन आहे ती क्लीन आणि क्लिअर व्हायला मदत होईल। त्याच्यामुळे डबल क्लिन्झिंग मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल, स्पेशली रात्रीच्या वेळी। थर्ड माझी टिप आहे ती म्हणजे फेस वॉश करताना आपण अगदी 10-15 सेकंदाच्या आत आपण फेस वॉश करून देतो, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल मॅक्सिमम 1 मिनिट तरी फेस वॉश छान पद्धतीने करा। इथे मी वापरत आहे माझ्या आवडीचं बायोकुलचं व्हिटॅमिन सी वालं हे एव्हरग्लो रेडियन्स फेस वॉश। याच्याने अगेन डर्ट, इम्प्युरिटीज ज्या पण स्किन मध्ये गोष्टी गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित बाहेर पडायला, त्या व्यवस्थित साफ व्हायला मदत होईल। छानपैकी चेहरा स्वच्छ करा। दिवसातून भलेही तुम्ही 2दा फेस वॉश करा, पण तो 1 मिनिट रूल नक्की वापरा। याच्याने तुमची स्किन एकदम छान क्लीन क्लिअर होईल, पिंपल्स, ॲक्ने येणारच नाही। जे पण प्रोडक्ट्स तुम्ही वापराल ते स्किन मध्ये खूप छान पद्धतीने ॲब्सॉर्ब होतील। त्याच्यामुळे 1 मिनिट फेस वॉश रूल अगदी सिंपल जरी वाटत असेल ऐकायला तरी तुमच्या क्लीन आणि क्लिअर स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे टोनर अप्लाय करणं। तर आपण बरेच जण टोनर स्किप करतो, मला माहिती माझ्याकडनं पण कधी कधी होतं, पण मी तुम्हाला सांगेन टोनर वापरण्याचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत आणि मी सध्या हे बायोकुलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग टोनर वापरते। वॉटर लाईक टेक्स्चर आहे याचं आणि ॲक्च्युली याने खूप छान हायड्रेशन तुम्हाला मिळतं जे जास्त वेळेपर्यंत टिकतं। त्याच्यानंतर तुमच्या स्किन बॅरियरला हे स्ट्रेंथन करतं आणि तुमचं स्किन pH बॅलन्स करतं। सो याने जी स्किन आहे ती हायड्रेटेड आणि प्लम दिसते आणि ऑफकोर्स लावल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं, हायड्रेटेड वाटतं आणि क्लीन वाटतं। हे मी सकाळच्या आणि रात्रीच्या दोन्ही रुटीनमध्ये यूज करते आणि याच्यामध्ये पेंटावायटिन, सिट्रुलिन आणि हायलुरॉनिक ॲसिड आहे। pH बॅलन्स जो असतो आपल्या स्किनचा तो मेंटेन ठेवायचं काम हे टोनर करतं, तुमच्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं। असे टोनरचे
प्रत्येक फायदे आहेत. तर मी डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करेल टोनर तुम्ही जरूर तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये इन्क्लूड करा. त्याच्यानंतर माझी नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे सिरम अप्लाय करणं. सो जर तुम्हाला छान ग्लोईंग स्किन हवी असेल, क्लिअर स्किन हवी असेल तर तुमच्या स्किन कन्सर्न नुसार सिरम वापरा. जसं की तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त डार्क स्पॉट्स आहेत तर मी तुम्हाला सजेस्ट करेल व्हिटॅमिन सी किंवा नायसिनामाइडचं जे सिरम आहे ते तुम्ही वापरू शकता. तुमची स्किन जर खूप ड्राय आहे तर हायलोरॉनिक ऍसिड वाला सिरम तुम्ही वापरू शकता. असे वेगवेगळे सिरम बाजारात उपलब्ध आहे, त्याच्यावर नक्कीच मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. पण हे जे सिरम्स आहेत तुम्ही तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार जरूर तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये इन्क्लूड करा. आणि हे जे सिरम आहेत हे देखील कालांतराने खूप छान तुमच्या चेहऱ्यावर इफेक्ट सोडतात तुम्ही जर रेग्युलरली हे वापरले तर. सो मी पण रेग्युलरली आता काही सिरम्स वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्या स्किनवर खूप जास्त मला फरक बघायला भेटलेला आहे. सो मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल की एखादा छान सिरम तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट माझी जी टिप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर कधी स्किप करू नका. तुमची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल, कोणतीही असेल, मॉइश्चरायझर तुम्हाला डेफिनेटली लावायचं आहे. आणि जसं मी पहिल्या टिपमध्ये सांगितलं की तुमच्या स्किन टाईपनुसार तुमचं मॉइश्चरायझर निवडा, तुमच्या इथल्या वेदरनुसार तुमचं मॉइश्चरायझर निवडा, पण मॉइश्चरायझर जरूर लावा. ज्याने तुमची जी स्किन आहे ती इतकी छान हायड्रेट होते, प्लम्पी दिसायला लागते, ग्लोईंग दिसायला लागते. आणि आपल्या स्किनला खूप गरज असते हायड्रेशनची, कारण दिवसभर आपल्या चेहऱ्यावर इतक्या काही गोष्टी आलेल्या असतात आणि त्या क्लीन करून त्याच्यावर छान हायड्रेशन प्रोव्हाइड करणं तितकंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की मॉइश्चरायझर कधी स्किप करू नका. जेव्हापासून मला मॉइश्चरायझरची व्हॅल्यू कळाली आहे तेव्हापासून मी खरंच सांगते मॉइश्चरायझर मी कधीच स्किप करत नाही. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये माझी स्किन खूप जास्त ड्राय होते, त्याच्यामुळे मला मॉइश्चरायझर वापरणं इतकं जरुरी आहे. इनफॅक्ट ऑल सीझनमध्ये आता पण जेव्हा माझी स्किन नॉर्मल आहे तरी देखील मी एखादं जेल बेस मॉइश्चरायझर जरूर लावते किंवा एखादं थोडंसं थिन कन्सिस्टन्सीचं जे मॉइश्चरायझर असतं जे नॉर्मल आणि ऑइली स्किनसाठी सुटेबल असतं ते मी उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरते, पण मॉइश्चरायझर कधी स्किप करत नाही. त्याच्यानंतर ह्याच टिपमध्ये मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल, आता इतक्या स्टेप करून तुमची स्किन क्लिअर तर झालेली आहे, पण जर तुम्हाला स्किनमध्ये ग्लो हवा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की रेटिनॉल असलेली किंवा हायलोरॉनिक ऍसिड असलेली एखादी नाईट क्रीम जरूर वापरा. तर ही जी नाईट क्रीम आहे ती तुमच्या स्किनला प्लम्प आणि ग्लोईंग बनवायला खूप हेल्प करते. बेसिकली मी लॉरियलची ही रिविटा लिफ्टची नाईट क्रीम वापरते, मला ही खूप छान सूट होते. पण असं नाही की हीच वापरावी, आणखीन पण भरपूर आहेत. ॲक्वालॉजिकचं आहे, जेल बेस काही नाईट क्रीम्स असतात रात्रीच्या लावायच्या, डेफिनेटली ते तुमच्या स्किनला थोडंसं प्लम्पी आणि ग्लोईंग बनवतात. सो ही जर नाईट क्रीम तुम्ही रेग्युलरली वापरली रात्री रोज झोपताना तर डेफिनेटली तुमची स्किन जी आहे ती दुसऱ्या दिवशी इतकी छान ग्लो करेल, इतकी छान बेबी सॉफ्ट दिसेल. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आपली स्किन जी आहे ती क्लीन झाली आहे, क्लिअर झाली आहे, त्याच्यानंतर ग्लो पण स्किनला भेटलेला आहे. पण जर आपल्या आतच काही गोष्टींची कमतरता असेल तर हा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर तितका दिसणार नाही. आता यासाठी तुम्हाला ऑफकोर्स मी सांगणार आहे जे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण आपण फॉलो खूप कमी करतो, ते म्हणजे खूप पाणी पिणं आणि हेल्दी खाणं. तर मी तुम्हाला सांगेल याचा इतका फरक पडतो तुमच्या स्किनवर. आधी मी खूप लाईटली घ्यायचे या गोष्टींना, जेव्हापासून मला याचे फरक जाणवायला लागले, जेव्हापासून मी चांगल्या गोष्टी खाऊ लागले, चेहऱ्यावर एक तेजस्वीपणा दिसतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की हेल्दी खाणं म्हणजेच काय तर घरातलं खाणं, शिवाय जर तुम्हाला फ्रुट्स आवडत असतील तर ते फ्रुट्स खा. सो त्याच्यानेच तुम्हाला व्हिटॅमिन मिनरल्स मिळतील आणि ती जी कमतरता आहे ती तुमच्या शरीरात होणार नाही आणि तीच रिफ्लेक्ट तुमच्या स्किनवर दिसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं पाणी पिणं. सो हे एक्स्ट्रा आणि खूप जास्त काही वाढवून सांगायची मला गरज नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे की पाणी भरपूर पिल्याने आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडतात आणि त्याच्याने तुमची स्किन खूप छान दिसायला लागते, खूप ग्लोईंग दिसायला लागते, क्लिअर राहते. आणि मी जे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो या ज्या 7 टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहे क्लीन, क्लिअर आणि ग्लोईंग स्किनसाठी नक्कीच तुम्हाला कामाला येतील जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. इंस्टाग्रामला देखील मला इथे फॉलो करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. भेटूयात आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा.